हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू फूड सर्फर्स नुपूर सुमुख. तुम्ही पाहताय कोस्टल कर्नाटक सिरीजचा 7वा भाग आणि गेल्या भागामध्ये आपली उडुपी ते पुणे ही जर्नी सुरू झालेली आहे. मागच्या भागात आपण ह्या परतीच्या वाटेवरती कुमटा येथील एका निसर्गरम्य अशा ठिकाणी येऊन थांबलो आहोत. तर कुमट्यातील हे रिसॉर्ट कोणते आणि त्याची संपूर्ण माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत. ह्या अगोदरचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून ते संपूर्ण भाग आणि तो प्रवास तुम्ही पाहू शकता. तुम्हाला ते व्हिडिओ नक्की आवडतील ह्याची आम्हाला खात्री आहे. तर आम्ही आलो आहोत कुमटा येथील ओम बोधी रिट्रीट इथे. हे एक शांत समुद्र किनाऱ्यावर तब्बल 10 एकरवर बसलेलं निसर्गरम्य असं ठिकाण. आज शिरताच आमचे स्वागत झाले समुद्राच्या लाटांच्या मंजूळ आवाजाने. आणि इथून डिरेक्टली रिसेप्शनच्या इथून यांचा प्रायव्हेट बीच ॲक्सेस आहे. तर तुम्ही चेक इन करून घेतो, थोडा वेळ आराम करतो आणि मग ह्या प्रायव्हेट बीचवर जाऊया. ह्यांचा रिसेप्शन काउंटर हा ह्यांच्या रेस्टॉरंटच्या आतमध्येच आहे आणि इथेच सगळ्या चेक इन फॉर्मॅलिटीज पूर्ण होतात. Our house for today. Place where we're gonna stay. पोर्च एरिया आहे. कॉटेजमध्ये इथे पोर्च एरिया आहे. कपडे वाळत घालायला स्टँड दिला आहे आणि इथून हे असं आहे. इथून आल्यानंतर आणि आता ओपन केलं की इकडे ही अशी रूम आहे आणि फ्रिज आहे. इथे ड्रायर वगैरे प्रोव्हाइड केलं आहे त्यांनी. इथे सेफ दिलेली आहे, ड्रायर बॉक्समध्ये दिला आहे. फॅन, AC, हँगर, केटल आहे, लॅम्प शेड्स दिलेले आहेत. हे कॉल करायला काय आहे इथे? कॉल नाही आहे करायला काही, रिट्रीट आहे. मग रिट्रीटमध्ये कॉल म्हणजे त्यांना कॉल करायला. आणि हे वाव, बाथरूम तर छान आहे एकदम. आणि हे बाथरूम आहे इथे. साइज ऑफ द कॉटेज कन्सिडर करताना सगळं एक गोष्ट म्हणजे बिकॉज दिस इज अ रिट्रीट, इथे TV वगैरे असं काहीही नाही आहे. ते कारण इथे का TV नाही आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवते. ह्या कॉटेजेसमध्ये TV नाही, कारण ह्या रेस्टॉरंट आणि कॉटेजचं संपूर्ण लक्ष त्यांनी केंद्रित केलं आहे ते निसर्ग आणि विश्रांतीवर. तुम्हाला म्हटलेलं की इथे TV नाही आहे, तर इथे TV नसण्याचं कारण काय आहे ते आता तुम्हाला दाखवते मी. ते कारण TV नसण्याचं, ह्या जागेला चक्क प्रायव्हेट बीच ॲक्सेस आहे आणि हे आहे ते प्रायव्हेट गेट. प्रायव्हेट एंट्री आहे बीचला. या एंट्री टू अवर प्रायव्हेट बीच. इथे फक्त ह्या रिसॉर्टमध्ये थांबलेल्या लोकांनाच फक्त येता येतं. सो इट इज ऑलमोस्ट लाईक, बोल काय म्हणतो, आयला फायनली असं काहीतरी मिळालं की आपण डायरेक्ट बीचवर आलो या बाहेर हॉटेलमधनं. येस. सो लेट्स गो. सनसेट तर कुठे होणार आहे काही वाटतच नाही इथे मला, त्यामुळे आपण आपलं भिजलेलं बरं. असंच सगळ्यांनी आपल्या खुर्च्या घेऊन अडवून ठेवलेल्या आहेत. ठीक आहे. बीच कोणता आहे ते आम्हाला अजून माहीत पण नाही आहे, पण इट इज अ प्रायव्हेट बीच आणि आता मस्त इथे भिजून मजा करायची. अखंड येणाऱ्या सायक्लोन वॉर्निंग्समुळे उडुपीच्या संपूर्ण प्रवासात आम्हाला कुठेही समुद्रात जाऊन समुद्राच्या लाटांची मजा घेता आली नव्हती आणि ती ट्रिप त्यामुळे अपूर्ण वाटत होती. आणि म्हणून परतीच्या मार्गावर असताना आपण साऊथ गोव्यात थांबूया असं आम्ही ठरवलं होतं. आणि निघायच्या आदल्या दिवशी जेव्हा आम्ही प्रॉपर्टी बुक करत होतो तर आम्हाला ही जागा दिसली आणि प्रायव्हेट बीच बघूनच आम्ही ठरवलं की इथेच राहायचं. बीच फ्रंट कॉटेजेस तर बुकड होती, त्यामुळे आयत्या वेळी आम्हाला गार्डन व्ह्यू मिळालं, पण नेव्हर माइंड, बीच तरीही जवळच होता आणि थोडेफार पैसेही आमचे वाचले. तर हे ओम बोधी रिट्रीट आहे कुमट्यातील एका गोल्डन सँड व्हर्जिन बीच कोस्टवर. इथे TV नाही, पार्ट्या नाहीत, वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीजसुद्धा नाहीत.
पण तुमचे तुम्ही इथे बीच व्हॉलीबॉल, फ्रिस्बी ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज करू शकता. 25 रूम्स किंवा कॉटेजेस इथे आहेत. त्यातील काही बीच फ्रंट आहेत, काही गार्डन व्ह्यू आहेत आणि काही फॅमिली स्टुडिओज सुद्धा इथे उपलब्ध आहेत. या ठिकाणून सनसेट सुद्धा छान दिसतो, पण तुम्ही पाहू शकता वातावरण पावसाळी आहे आणि काही क्षणात पाऊस सुद्धा इथे पडला आणि अतिशय रोमॅन्टिक असं इथे वातावरण झालेलं होतं. म्हणजे एकदम डिफरंट फॉर्ममध्ये आहे. चव एकदम वेगळी आहे याची. आपल्या इकडे मिळते तशी नाही आहे कांद्याची. लिटल डिफरंट पण छान आहे. थोडं वरनं सॉल्ट वगैरे स्प्रिंकल केलं आहे त्याच्यावर. त्यांनी लिहिलेलं डिस्क्रिप्शनमध्ये की ते मॅरिनेट करून ठेवतात हा कांदा कसला तरी मसाला आणि मग बनवतात. लिटल टेस्टी. कॉर्नफ्लॉवर पण आहे त्याच्यामध्ये, फक्त बेसन नाही आहे. चहा आलेला आहे इथे ही. आणि हां बाय द वे ही कांदा भजी आहे 160 रुपीजची. आणि हा चहा कितीचा आहे डोंट नो. किती रुपये चहा? चहा 60 रुपीजचा आहे. इकडे फक्त खाणं पिणं झोपणं असंच आमचं चाललेलं. ट्रिपवर आल्यावरती काय करतोस तू? आपली फूड बास्केट होती अगदी इच्छा आली खायची काहीतरी. फराळ फराळ जेवणासाठी आलेलो आहोत आम्ही डिनरसाठी. मनुपूर कसा वाटतो इकडचा ॲम्बियन्स? वेटिंग फॉर द फूड. नॉट दॅट हंग्री बट येस डेफिनेटली वेटिंग फॉर. 10 वाजता क्लोज होईल त्यामुळे दिस इज द खायलाच पाहिजे आता. ह्याच्यापेक्षा जास्त डिले नाही करताय. झोपेतच त्यामुळे तुला सुचत नाही काय बोलायचं. ऑर्डर केलंयस तू? स्वीट कॉर्न चिकन सूप. आणि ते ॲक्च्युली 1/2 आलंय. मी दाखवते. आपल्याला पुण्याची सवय झाली, ऑलमोस्ट पूर्ण येतं त्याच्यामध्ये. स्वीट कॉर्न चिकन सूप. ॲक्च्युली हेल्दी. कॉर्नफ्लॉवर नाही, कॉर्नस्टार्च. हे आपण काय मागवलेलं? हनी चिली चिकन. हनी चिली चिकन. आणि हा आहे एग फ्राईड राईस. एग फ्राईड चांगलं लागतं. कशी आहे फूड टेस्ट? चिकनची जी ग्रेव्ही आहे ना, इकडचं एकूणच बघितलं मी. कुकिंग स्टाईल इज अ लिटल डिफरंट, पण टेस्टमध्ये कळून येते की अनहेल्दी फॅक्टर खूप कमी वापरतात ते लोक. एक्झाम्पल हो ते सूपमध्ये कॉर्नस्टार्च वगैरे. मी आता हनी चिली चिकन पहिले टेस्ट करते. क्वालिटी ऑफ फूड इज रिअली गुड. राईस पहिले म्हणजे एग फ्राईड राईसला भरपूर अंडे आहेत. आणि एवढं सगळं खाऊन झाल्यानंतर टू सील द डील आम्ही इथे हे बटरस्कॉच आईस्क्रीम घेतलं होतं. रेस्टॉरंटचं फूड क्वालिटीबद्दल म्हणाल तर जेवणाची क्वालिटी उत्तम आहे. थोडं आतल्या बाजूला असल्यामुळे स्लाइटली एक्सपेन्सिव्ह वाटू शकतात रेट्स. आणि व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण अवेलेबल आहे. गुड मॉर्निंग. आणि हे आहे आमचं कॉटेज जिथे आम्ही राहिलो आहे. आणि हे एक गार्डन व्ह्यू कॉटेज आहे. सी व्ह्यू कॉटेजेससुद्धा इथे आहेत. पण आम्ही ॲक्च्युली परतीच्या मार्गावर गोव्याला जायचं ठरवलेलं, साऊथ गोव्याला.
पण पाऊस इतका भयानक सुरू झाला की आम्हाला हे लक्षात आलं की गोव्याला जाऊन काही उपयोग होणार नाही, कारण असं बीचेसवर बघणं वगैरे काही सगळीकडे ॲक्टिव्हिटीज वगैरे सगळंच बंद आहे. हे लक्षात आल्यामुळे आम्ही एक हे ओमबोधी रिट्रीट म्हणून आम्ही हे रिट्रीट शोधलं. हे कर्नाटक म्हणजे गोव्याच्या अलीकडे आहे 3 तास कुमट्यामध्ये. तर आम्ही त्यामुळे इकडे आलो. म्हटलं इथे आपण एक 1-2 दिवस थांबूया आणि मग इथून निघू. सबंध गार्डन व्ह्यू परिसर आणि हा सबंध गार्डन व्ह्यूचा परिसर. इथे सुद्धा काही कॉटेजेस आहेत. हे असं सेपरेट कॉटेज आहे आणि ह्या आय थिंक अशा रूम्स आहेत वर खाली. इकडे तुला रिफ्रेशिंग, छान आणि हिरवळ तर एवढी छान दिसते आज सकाळी सकाळी. पाऊस आहे रात्रभर, फ्रेश ग्रीनरी दिसते एकदम. आणि रात्रभर एवढा भयानक पाऊस पडलाय, पाऊस चालू आहे. खूपच भयानक पाऊस पडलाय. आणि इथं ना सकाळी आमच्या ह्याच्यावरती मोर आलेला, कॉटेजच्या छतावर आमच्या मोर आलेला. वरती त्या कौलांवर क्लॉसचे आवाजच होते आणि तिथून मोराचा आवाज येत होता. ही बघ खारुताई दिसते इथे. पडलं जे मगाशी मी दाखवलं तसं इथे पण रूम्स आहेत. आणि त्यानंतर त्यांनी एक छान गोष्ट म्हणजे इवन आम्ही मागे कुठे राहिलो होतो बरं, गोकर्णाला सुद्धा आम्ही मागच्या वर्षी गेलेलो. तिथे पण ती जी कॉटेजेस होती त्याच्या बाहेर असं त्यांनी हे सँड असलेलं तुमचे म्हणजे तुम्हाला इथे सँड वॉश करण्यासाठी हा एरिया केलेला होता समुद्रात आला म्हणजे रूममध्ये जायला नको आहे. आमच्याही कॉटेजच्या बाहेर असा वॉश एरिया इकडे सुद्धा आहे. आणि गोकर्णाला आम्ही ज्या कॉटेजमध्ये राहिलेलो तिथे सुद्धा हा एरिया होता. गोकर्णाचे व्लॉग्स चॅनलवर आहेत. आम्ही मागच्या वर्षी गोकर्णाला गेलो होतो. ह्या व्लॉग सिरीजमध्ये गोकर्णाला आम्ही गेलो नव्हतो. मुरुडेश्वरला आम्ही काल येताना गेलो पण प्रचंड ट्रॅफिक होतं. म्हणजे ट्रॅफिक इन द सेन्स पार्किंगमध्ये जाण्यासाठीच लाईन होती, त्यामुळे मग आम्ही गेलो नाही मुरुडेश्वरला. आणि आता आपण चालत आमच्या कॉटेजकडनं इकडे आलेलो आहोत रिसेप्शन आणि फूड एरियामध्ये. तर हे आहे रिसेप्शन आणि फूड एरिया इकडचं. आणि ब्रेकफास्ट डिनर लंचसाठी इथेच यायला लागतं. रूम सर्विस ह्यांच्याकडे नाही आहे. आणि ओके, आणि इथे ही जी कॉटेजेस आहेत मी मगाशी तुम्हाला म्हटलं ह्यांच्याकडे सी फेसिंग कॉटेजेससुद्धा आहेत. तर ही आहेत त्यांची सी फेसिंग कॉटेजेस. इथे सी फेसिंग कॉटेजेस पण आहेत, पण तसं पाहिलं ना तर डायरेक्ट असा म्हणजे सी व्ह्यू तर आहे पण सी अप्रोच असा डिरेक्टली ऑन द सीवाला फील नाही आहे. तर ही सी व्ह्यू कॉटेजेस आहेत. आणि इथे पण त्यांनी असं छान सेट आउट केलेलं आहे. आणि इथे सुद्धा त्यांनी असं छान छोटासा प्ले एरिया वगैरे केलेला आहे लहान मुलांसाठी. ते सुद्धा तुम्ही बसू शकता. बीच गेट क्लोजेस ॲट 10 PM. तर 10 वाजेपर्यंत सकाळी 7:30 ते रात्री 10पर्यंत बीच टायमिंग्स आहेत. हा एक प्रायव्हेट बीच आहे. मी कालसुद्धा तुम्हाला दाखवलं होतं हे. आणि हा एक प्रायव्हेट बीच आहे. इकडे असं मे बी शॅक्स सारखं क्रिएट करत असतील ते ज्या वेळेला सीझन म्हणजे पाऊस नसतो. तुम्हाला वाटेल हे शूट जूनमध्ये वगैरे घेतलं आहे का, तर नाही. आम्ही ऑक्टोबर एंडला इकडे आलेलो आहोत. आज आहे 26 ऑक्टोबर 26 ऑक्टोबर 2025चा आजचा दिवस आहे. आणि आम्ही एक कोस्टल कर्नाटक रोड ट्रिप करत होतो. जर हा व्लॉग तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तुमच्यासाठी आम्ही कोस्टल कर्नाटक रोड ट्रिप केली आत्ता. आणि हा व्लॉग त्यातलाच एक पार्ट आहे जिथे आम्ही उडुपी आणि कारवार एक्सप्लोअर केलं होतं. आणि मग तिथून येताना आम्ही इथे आलेलो आहोत कुमट्यामध्ये. आणि हा आहे ना, हे आय थिंक इथे जी गर्दी दिसते हे दुसऱ्या रिसॉर्टच्या लोकांचा प्रायव्हेट ॲक्सेस आहे बीचसाठी. आणि हा जो आहे हा आम्ही जिथे राहिलो आहोत आमच्या रिसॉर्टसाठीचा हा प्रायव्हेट ॲक्सेस आहे बीचसाठी. आणि खूपच सुंदर प्रॉपर्टी आहे. एक रिट्रीट असल्या इकडे टी व्ही वगैरे असं काहीच नाही आहे. टी व्ही त्यांनी प्रोव्हाइड केलं नाही सो दॅट यू गेट द फील ऑफ स्टेईंग इन अ रिट्रीट. तर ह्या जागेचं नाव आहे ओम बोधी रिट्रीट.
आणि ह्याची सगळी माहिती, इकडचं टॅरिफ वगैरे जे काही आत्ता आहे प्रेझेंट ते मी तुम्हाला देईन. आम्हाला ही रूम आम्ही एकदम लास्ट मोमेंटला बुक केलं. तर आम्ही जिथे राहिलो ती आय थिंक एक बेसिक कॉटेज आहे आणि तुम्हाला मी रूम टूर तर केलीच आहे. आम्हाला हे कॉटेज पडलं आहे 4200 रुपीजला फॉर अ नाईट. आणि वेगळ्या आहेत सी फेसिंग रूम्स, अर्थात जास्त असणार आहे त्यात. ही जी इथे दिसत आहेत ना पलीकडे ती आहेत सी फेसिंग कॉटेजेस. आम्ही त्यांना फोटो पाठवायला सांगितलेले तर त्यांनी काही पाठवले नाही. मग वेबसाईटवर जाऊन आणि गुगलवरती आम्ही जेव्हा पाहिले तेव्हा आमच्या एक लक्षात आलं की या झाडांमुळे तसा डिरेक्टली त्या रूममधनं सीचा व्ह्यू काहीच नाही आहे. हां, पण एक आहे, तुम्ही इथे राहिलात तर कंटिन्युअसली समुद्राचा आवाज तुम्हाला येईल आणि त्याचेच ते पैसे असं तुम्ही म्हणू शकता. आणि आता सकाळच्या वेळी समुद्राचा नजारा बघा, इतका पांढरा शुभ्र आणि अजिबात प्रायव्हेट बीच असल्यामुळे कसं आहे ना एकदम क्लीन आहे, म्हणजे घाण नाही अजिबात. कुठेही कचरा, प्लॅस्टिक काहीच नाही, एवढा क्लीन आहे हा बीच. आणि अर्थात इकडे आम्ही जेवढे बीचेस पाहिलेत, उडुपी, कारवार आणि आता इथे कुमट्यामध्ये आम्ही आलो आहे, कोणत्याच बीच वेगळा नाही, सगळे गोल्डन सँडच बीचेस आहेत इथे. हे जे ओम बोधी रिट्रीट आहे ह्यांचा हा जो प्रायव्हेट बीच आहे ह्याचं नाव आहे का काही? लेफ्ट साईडला बाडा बीच आहे आणि राईट साईडला निर्वाणा बीच आहे. आपण दोन्हीच्या मधोमध होतो. ओके, तर आपण दोन बीचच्या कॉन्फ्लुएन्समध्ये आहोत. एकीकडे आहे सुमुख म्हणाला आपण बाडा बीच ह्या साईडला आहे आणि या साईडला निर्वाणा बीच आहे. मला वाटतं ती झूम करून जी गर्दी दाखवली मी तुम्हाला ती त्या निर्वाणा बीचवरचीच आहे है ना. ते आय थिंक आणि एक रिसॉर्ट असावं तिकडे, त्यांना तो ॲक्सेस असेल. लाईनीत आहे तिथे 4-5. परतीच्या वाटेवर जर आम्हाला ती दिसले त्याचे गेट्स तर मी तुम्हाला वाटेवर नाही दिसणार, कारण आपण आलो ओमबोधी आपल्याला लेफ्टला ना आणि त्याच्या पुढे. ओके, म्हणजे आपल्याला हे दिसणार नाहीत. पण हां, डेनिसन म्हणून इथे एक डेनिसन रिसॉर्ट पण होतं, डेनिसन आणि ओम बोधी रिट्रीट. आणि तुम्ही काय करू शकता, गुगलवरती डेनिसन आणि ओम बोधी हे तुम्ही गुगल मॅप्सवरती लोकेट करा आणि मग अलॉंग द कोस्टलाईन तुम्ही बघत या कुठली रिसॉर्ट्स इथे आहेत, म्हणजे तुम्ही त्यानुसार इथे ठरवू शकता मला कुठे राहायचं. अजून एक गोष्ट म्हणजे ही जागा पेट फ्रेंडली आहे, पण तरीसुद्धा काही पॉलिसीज असू शकतात. त्यामुळे आपल्या पेटला आणण्यापूर्वी त्यांच्याशी फोनवर एकदा बोलून कन्फर्म करून घ्या. चला आता इकडचा नाश्ता बघूया. हे आता तुम्ही पाहताय हे आहे इकडचं मसाला ब्रेड ऑमलेट. चांगलं आहे. यानंतर पुरी भाजी, चिकन सँडविच असे अनेक प्रकार आम्ही ट्राय केले, पण त्यात पुरी भाजी मला पोटभरीची आणि चविष्ट वाटली. इथे टीव्ही नाही, पार्टीज नाहीत, पण प्रायव्हेट बीच आहे, चांगले जेवण आहे, उत्तम हॉस्पिटॅलिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल डिटॉक्ससाठी इथे नक्कीच यायला हवं. हे रिट्रीट इतकं शांत वातावरणात वसलेलं आहे की ज्यांना आरामाची गरज आहे, सिटी लाईफमधून थोडा निवांतपणा हवा आहे, निसर्गाच्या सान्निध्यात क्षीण दूर करायचा आहे, अशा सर्व नेचर लवर्स अर्थातच निसर्गप्रेमींसाठी ही जागा म्हणजे निश्चितच एक पीसफुल गेटवे आहे आणि तोही सर्व सुखसुविधांसोबत. काल अंधारात ही जागा दाखवायची राहून गेली होती. रेस्टॉरंट आणि बीचच्या मध्ये ही थोडी स्पेस आहे जिथे त्यांनी लहान मुलांसाठी खेळायला थोडेसे खेळणी वगैरे ठेवलेली आहेत. काही अशा ॲक्टिव्हिटीज ठेवल्यात जे इवन अडल्ट्स करू शकतात. त्यासोबतच त्यांनी इथे टेबल्स आणि चेअर्स ठेवल्यात. पाऊस नसेल तर तुम्ही इथे बसून सुद्धा तुमच्या जेवणाचा, नाश्त्याचा आस्वाद घेऊ शकता. इवन इफ तुमची गार्डन व्ह्यू रूम असेल तरी इकडे बसून तुम्ही पूर्ण वेळ इथे बीचच्या समोर बसून वेळ स्पेंड करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला
सी फेसिंग कॉटेजवर पैसे घालवायची पण गरज नाही. फुली केलं त्यांनी इथे मोठ्यांसाठी आणि इथे किड्ससाठी वॉश एरिया केला बुटका. अशा ठिकाणी राहायला कायम आवडेल. असंच घर असावं एखादं छोटंसं, त्याला अशी मस्त क्यूट फेन्सिंग असलेली दारं. दिस इज व्हेरी प्रिटी हाऊस. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. हा होता आमचा स्टे ओम बोधी रिट्रीट इथूनचा. यानंतर आम्ही पुण्याकडे प्रवास केला आणि त्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्ही पुढच्या आठवड्यात बघाल आणि तो कदाचित आपला सेकंड लास्ट व्हिडिओ असेल. त्यानंतर एक बजेटचा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ह्या ट्रिपचं संपूर्ण बजेट आम्ही त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की देऊ. आणि हा स्टे अतिशय छान होता. ही जागा आम्ही हायली रेकमेंड करू. तुम्ही खरंच रिलॅक्स होण्यासाठी इथे निश्चित येऊ शकता आणि काही वेळ स्पेंड करू शकता. भेटूया लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग फूड सर्फर्स नुपूर सुमुख. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि ह्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. हाईप फक्त 1 आठवडाभरच करता येतं, त्यामुळे नक्की व्हिडिओ पाहून झाल्यावर हाईप करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन अँड सी यू सून इन अवर नेक्स्ट.